नमस्कार मंडळी, सौम्याच किचनमध्ये आज इथे तुमचं स्वागत आहे. तर इथे आज आपण हंडी पापड करणार आहोत. तर त्यासाठी इथे आम्ही रेशनचे 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत. ते आम्ही साफ करून स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने धुवून घेतलेत. आता यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत आणि आपल्याला हे 3 दिवस तांदूळ भिजण्यासाठी आपण ठेवायचे आहेत. आणि यामधलं पाणी आपण रोज सकाळ संध्याकाळ बदलत राहायचं आहे. तर इथे आता तुम्ही बघू शकता, आपण सकाळी यामध्ये पाणी घालून ठेवलं होतं. आता संध्याकाळी आपण यातलं पाणी चेंज करून घ्यायचं आहे. आता यामधलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आणि आपण दुसरं पाणी ॲड करायचं आहे. असं आपल्याला 3 दिवस सतत सकाळ संध्याकाळ चेंज करत राहायचं आहे पाणी. तर इथे आता आपण 3 दिवसानंतर तांदूळ बघू शकता. आपण यातलं सकाळ संध्याकाळ 3 दिवस पाणी बदलत होतो. हळूवार यामध्ये हात घालून आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे. तर इथे आता आपण तांदूळ नितळण्यासाठी एक भांडे घ्यायचे खाली, त्याच्यावर चाळण ठेवून आपण तांदूळ घालून घ्यायचे, जेणेकरून यातलं पाणी पूर्णपणे निघून जाईल. तर इथे आता आम्ही एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे, त्यावरती आपण हे तांदूळ वाळायला ठेवणार आहोत. आणि आम्ही हे मिक्सरलाच बारीक करणार आहोत, त्याच्यामुळे आपल्याला हे थोडेसे तांदूळ नरम असते वेळेस मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. आणि जर तुम्ही गिरणीवरती नेणार असेल तर आपल्याला हे छान कडकडीत वाळवायचे आहेत. आता आपण हे पसरून घेऊयात. तर इथे आता आपण छान पसरवून घ्यायचे तांदूळ आणि मऊ असते वेळेस आपण ह्यात मिक्सरला लावणार आहोत. मऊ असते वेळेस जर आपण मिक्सरला लावलं तर ह्याचं पीठ छान बारीक पडतं. आणि जर कडकडीत वाळले तर मग थोडीशी आतमध्ये कण्ही राहते. म्हणून आपल्याला हे मऊ असते वेळेस मिक्सरला लावून घ्यायचे. तर इथे आता तुम्ही बघू शकता, 1 ते 1.5 तास आम्ही हे फॅनखाली वाळवलेले आहेत तांदूळ. आता आपल्याला हे मिक्सरला वाळवून घ्यायचे आहेत. आणि ते मऊ एकदम कडकडीत वाळवलेले नाही आहेत, एकदम मऊ आहेत. आता आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचे आहेत. तर इथे आता आपण हे मिक्सर लावून घ्यायचे आहेत. तर इथं आपण तांदूळ मिक्सरला लावून घेतलेले आहेत. आता आपल्याला चाळून घ्यायचे आहेत, बारीक चाळणीने चाळून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण पीठ करून घ्यायचं आहे आणि उरलेली कणी आपण पुन्हा मिक्सरला लावून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण सगळे तांदूळ बारीक करून घ्यायचे. तर इथे आता आपलं पीठ चाळून झालेलं आहे. इथे बघू शकता मिक्सरला एकदम बारीक पीठ आम्ही चाळून घेतलेलं आहे. तर इथे आता आम्ही पीठ चाळून घेतलेलं आहे छान. आणि बघू शकता जसं आपण गिरणीवरती बारीक पीठ दळून आणतो त्याच पद्धतीने आम्ही इथे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पीठ. तर इथं आपण पीठ घेताना या भांड्याच्या मापाने आपण पीठ घेणार आहोत. तर आपल्याला पीठ घेताना असं दाबून पीठ घ्यायचं आहे. आणि जेवढं आपण पीठ घेणार आहोत तेवढंच पाणी वापरणार आहोत यामध्ये. तर इथे आपण ज्या भांड्याने पीठ घेतलं होतं मापून त्याच भांड्याने आपण इथे पाणी घेतलेले आहे, 1 भांडं. आता आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे. तर आपण हे साहित्य पाण्यामध्ये घालणार आहोत पापडसाठी. त्यासाठी इथे आम्ही चवीनुसार मीठ घेतलेले आहे, पांढरे तीळ घेतलेले आहेत 1 चम्मच, पापडखार अर्धा चम्मच आहे आणि हिंग अर्धा चम्मच घेतलेला आहे. तुम्ही यामध्ये जिरंही वापरू शकता, पण जिरं वापरल्यामुळे पापड जेव्हा आपण तळतो त्यावेळेस पापडांचा कलर चेंज होतो.
त्याच्यामुळे इथं आम्ही जिरं वापरणार नाही आहोत. तर आपण हे पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर इथे आता तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण हे पिठामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आपण थोडं थोडं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे लागेल तसं. आणि पाणी गरम असल्यामुळे आपण चम्मचनेच आधी मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता आपण जेवढं पाणी घेतलं होतं तेवढं सगळं पाणी आम्ही यामध्ये यूज केलेलं आहे. आता आपल्याला एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. आता आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहेत. आणि इथे मी चाळण घेतलेलं आहे, त्याला खाली तेल लावून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्या इथे गोळे करून झालेले आहेत. आता आपण हे उकडायला ठेवणार आहोत. आणि यावरती झाकण घालून घ्यायचं. तर इथे आपण आता चेक करणार आहोत पीठ छान उकळलंय का ते. इथे 15 मिनिटं आम्ही हे गॅसवरती उकडायला ठेवलं होतं. तुम्ही बघू शकता पिठाचा कलर पण चेंज झालेला आहे आणि आपलं पीठही छान उकळलेलं आहे. आता आपण हे काढून घ्यायचं आहे. तर इथं आपण एक एक गोळा मळून घ्यायचा आहे. तर आम्ही इथे स्मॅशर यूज केलेला आहे. तर आपल्याला पुन्हा हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये आपण गोळा कट करून घ्यायचा आहे. तर आपण कट करून घ्यायचं आहे ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये. तुम्हाला छोटे पाहिजे तर तुम्ही छोटेही करू शकता. तर इथे आम्ही पुरी प्रेस मशीन यूज केलेलं आहे आणि त्यावरती आम्ही प्लास्टिकचा कागद ठेवला आहे. वरच्या बाजूने आपण कागद लावून घेणार आहोत आणि आपल्याला आता प्रेस करायचं आहे. आपल्याला जाड वाटते ना आणि थोडं. तर इथे तुम्हाला जाड वाटत असेल तर आपण पुन्हा हे प्रेस करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपला पापड प्रेस करून झालेला आहे. एक मी तुम्हाला पोळपाटावरती सुद्धा लाटून दाखवणार आहे. तर ह्या साईजचा आपला पापड तयार झालेला आहे. एकदम पातळ लाटून घेतलेला आहे. बघू शकता छान पातळ पापड झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण पापड लाटून घ्यायचे. तर इथे आपण एक पोळपाटावरती पापड लाटून घ्यायचं आहे. तर आपला इथे पोळपाटावरती पापड लाटून झालेला आहे. छान पातळ आपण लाटून घेतलेला आहे. इथे अशा पद्धतीने आपण बाकीचे पापड लाटून घ्यायचे. तर इथे आपले पापड लाटून सुद्धा झालेले आहेत आणि आम्ही ते फॅन खाली वाळवलेले आहेत. आणि आपल्याला याची बाजूही पलटून घ्यायची आहे. तर अर्ध्या आम्ही पलटून घेतलेले आहेत आणि इथे बघू शकता हे सुद्धा थोडेफार वाळत आलेले आहेत. आपल्याला ही पण बाजू पलटून घ्यायची आहे.
आणि हे आम्ही 2 दिवस फॅनखाली वाळवणार आहोत आणि तिसऱ्या दिवशी उन्हामध्ये वाळवणार आहोत. तर इथे आमचे हंडीपापड छान वाळलेले आहेत. आम्ही 2 दिवस फॅनखाली वाळवलेले होते आणि 2 दिवस छान उन्हाला वाळवलेत. तर इथे आपण यातले 2-3 पापड तळून बघूयात. आणि इथे आपले पापड पातळी खूप छान झालेले आहेत. तर आपण इथे तळून बघूयात. तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण पापड तळून घेऊयात. पापड खूप छान फुलतोय. जेवढा आपण पापडाचा आकार केला त्याच्यापेक्षा डबल पापड फुलून होतोय. तर अशा प्रकारे आमचे हंडीपापड बनून तयार झालेले आहेत आणि तळल्यानंतर तुम्ही बघू शकता साईजने दुप्पट ते तिप्पट आकाराचे झाले आहेत. एकदम क्रिस्पी झालेले आहेत. चवीला पण खूप छान झाले आहेत. एकदम खुसखुशीत झालेले आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि आम्हाला कळवा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.